11th ॲडमिशन 2025-26 मध्ये कोटा अंतर्गत ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले असेल त्या विद्यार्थ्यांना आजची लास्ट डेट देण्यात आलेली आहे, म्हणजे 14 तारीख। तर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही आजच आपल्या जवळच्या ज्याही कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल त्या कॉलेजला तुम्ही व्हिजिट करा आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। त्यानंतर मेन इम्पॉर्टंट भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की आम्हाला जे आम्ही ऑप्शन टाकलेले आहे त्यामध्ये 1 नंबरचं जर ऑप्शन मिळालं, म्हणजे तुम्ही जे सिरीज टाकता ज्यामध्ये आपण 1 2 3 4 5 या प्रकारे जे ऑप्शन देतो, यामध्ये जर तुम्ही 1 नंबरला जे कॉलेज टाकलेलं असेल, फॉर एक्झाम्पल ते कॉलेज जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्हाला इथे प्रवेश घ्यावा लागेल। जर तुम्ही इथे प्रवेश घेतला नाही तर तुम्ही जो नेक्स्ट राऊंड होणार आहे म्हणजे राऊंड 2 यामध्ये तुम्ही नॉट इलिजिबल असणार, म्हणजे तुम्ही राऊंड 2चा फॉर्म भरू शकणार नाही आहे। विद्यार्थ्यांना भरपूर सारे विद्यार्थी आहे की यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर आम्हाला 1 नंबरचं कॉलेज टाकलेलं आहे ते मिळण्याचे चान्सेस जास्त आहे परंतु आम्हाला ते कॉलेज नको आहे। तर 11th ॲडमिशन 2025-26चा हा रूल आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या नंबरचं ऑप्शन टाकलेलं असेल त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश घ्यावाच लागतो। काही कारणास्तव जर विद्यार्थ्यांनी तो प्रवेश नाकारला तर तो विद्यार्थी राऊंड 2 मध्ये फॉर्म भरू शकणारच नाही आहे। तो फॉर्म कधी भरणार तर राऊंड 3 मध्ये फॉर्म भरू शकेल, म्हणजे 1 राऊंडसाठी तुम्हाला बाद केल्या जाते, म्हणजे बाहेर ठेवण्यात येते। त्यामुळे आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर, कारण आपण 1 ते 10 कॉलेज टाकलेले आहे त्यामध्ये जर तुम्हाला 1 सोडून म्हणजे 1 नंबरचं कॉलेज सोडून जर बाकी कॉलेज मिळाले तर तुम्ही प्रवेश नाकारला तरी काही हरकत नाही आहे, तुम्ही सेकंड राऊंडमध्ये परत कॉलेज टाकू शकता, स्ट्रीमसुद्धा चेंज करू शकता। यामध्ये जर कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा सुद्धा आहे की आम्हाला फॉर्ममध्ये चेंजेस करायचे आहे, कोणाला स्ट्रीम चेंज करायची आहे म्हणजे सायन्स टाकलेला आहे, आर्ट घ्यायचा आहे, कॉमर्स घ्यायचा आहे, कोणाची जन्मतारीख चुकलेली आहे, ग्रीवियन्स टाकलेला होता परंतु तो सक्सेस झालेला नाही आहे, त्यांच्याकडून मेसेज आलेला आहे की तुम्ही जोही तुमचा ग्रीवियन्स आहे तो दुरुस्ती करून दिलेला नाही आहे, तुम्ही नेक्स्ट राऊंडमध्ये एडिट करून घ्या। तर घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण जर तुम्हाला कोणतीही चेंजेस करायचे असेल आणि जेव्हा ग्रीवियन्सचा पिरियड होता त्यामध्ये जर तुमचे ग्रीवियन्स कंप्लीट झाले नसेल तर तुम्ही जो राऊंड 2 होणार आहे आपला, राऊंड 2 मध्ये तुम्ही संपूर्ण फॉर्म चेंज करू शकता, जे तुम्हाला एडिट करायचं आहे ते एडिटसुद्धा तुम्ही करू शकता, म्हणजे संपूर्ण फॉर्म। आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल ते विद्यार्थी नवीन फॉर्मसुद्धा भरू शकतात, म्हणजे न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शनसुद्धा आपल्याला मिळणार आहे। परंतु राऊंड 2 कधी सुरू होणार तर राऊंड 2 सुरू व्हायला कमीत कमी 5 जुलैपर्यंत तर वेट करावंच लागेल, कारण 5 जुलैपर्यंत राऊंड 2 सुरू होऊ शकत नाही, कारण 5 जुलैला संपूर्ण ज्या रिक्त जागा आहे म्हणजे किती व्हॅकंट सीट आहे ह्या साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, जेव्हा पहिल्या राऊंडची प्रोसेस कंप्लीट होणार तेव्हा। जर यामध्ये कुठे कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा, यावर तुम्हाला सुद्धा संपूर्ण माहिती दिल्या जाणार। कारण यामध्ये जे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे, ज्या प्रॉब्लेम आलेले आहे ज्याच्यावरती विद्यार्थ्यांना कोणीही सोल्युशन देऊ शकत नाही आहे, त्याबद्दलचे संपूर्ण जे प्रॉब्लेम आहे आपण यामध्ये डिस्कस करतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांचे जे डाऊट्स आहे हे क्लिअर होणार। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स अशा सुद्धा होत्या की आमचा जो प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती त्यामध्ये नंबर आहे म्हणजे होता, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट जी लागलेली आहे यामध्ये आमचा नंबर नाही आहे, याचा अर्थ काय आहे? आता तुम्ही फक्त एकच चेक करा, जेव्हा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागलेली होती तेव्हा जर तुमचं नाव होते म्हणजे त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आले होते तर तुमच्या फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव यायलाच पाहिजे, कारण जे प्रोव्हिजनल लिस्टमध्ये ॲक्सेप्ट केले जातात फॉर्म तेच फॉर्म तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये देण्यात येतात। जर तुमचे नाव आले नाही तर तुम्ही एकदा यामध्ये आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की यामध्ये एक ऑप्शन होतं विड्रॉ ॲप्लिकेशन म्हणून, विड्रॉ ॲप्लिकेशन करू नका असं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं। विड्रॉ ॲप्लिकेशन म्हणजे तुम्ही तुमचा अर्ज मागे घेताय, म्हणजे आपल्या साध्या भाषेत कॅन्सल करताय असं सुद्धा आपण म्हणू शकतो। जर विड्रॉ ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर एक OTP आलेला असेल तुमच्या नंबर आणि तो OTP जर तुम्ही दिला असेल तर तुम्ही स्वतःवरून सांगितलं आहे की मला या राऊंडमध्ये प्रवेश घ्यायचा नाही आहे, विड्रॉ केला आहे तुम्ही ॲप्लिकेशन। जर केलं असेल तर तुमचं नाव नाही आहे असं आपण म्हणू शकतो। जर तुम्ही विड्रॉ ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे, फायनलमध्ये आलेलं नाही आहे, तर तुम्ही जवळपास जेही तुमच्या कॉलेज असेल 11th ॲडमिशन 2025-26साठी अप्रूव्हमध्ये त्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून चेक करा की तुमचा फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव का आलेलं नाही आहे।
कारण लिस्ट लागायच्या अगोदर जर काही चेंजेस असेल आणि त्यांच्यामार्फत जर करून दिले तर तुम्हाला पहिला जो राऊंड होणार आहे तर तो राऊंड होणार आहे तुमचा 26 जूनला। तर 26 जूनला राऊंड 1चा रिझल्ट लागणार आहे। तरी तुम्ही लॉग इनमध्ये एकदा जाऊन चेक करा की तुमचा फॉर्म हा म्हणजे जे कॅप राऊंडचा फॉर्म होता हा फॉर्म तुमचा लॉक आहे का। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल तुम्हाला जेही डाऊट्स असेल तुम्ही कमेंट्स करा। जास्ती कमेंट्स आल्या म्हणजे एकच प्रॉब्लेम जर भरपूर विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये शो केला तर आपण त्याबद्दलचे व्हिडिओ बनवून संपूर्ण जे डाऊट्स आहे तुमचे क्लिअर करून देतो, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये जे नेक्स्ट राऊंड आहे, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरलेले नाही आहे, कोणी भरलेले आहे तर त्यांचे इनकम्प्लीट आहे, राऊंड 2 भरलेला नाही आहे, कॉलेजचा फॉर्म लॉक केलेला नाही आहे, अशा खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून चुका झालेल्या आहे। आणि त्या पिरियडमध्ये साईटसुद्धा भरपूर अडचणी देत होती, प्रॉब्लेम होते, साईट लॉग इन होत नव्हती, खूप साऱ्या अशा अडचणी निर्माण झालेल्या होत्या। तरी विद्यार्थ्यांनी घाबरण्याचं कारण नाही आहे। राऊंड 2 मध्ये आपण संपूर्ण माहिती परत करणार आणि परत कॉलेज परत नवीन फॉर्म भरू आणि ज्यांचा फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म एडिट करू शकतो। 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल ही एक माहिती होती, ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून सुद्धा तुम्ही सांगू शकता। जर माहिती आवडत असेल तुम्हाला, आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती ज्या देत आहे ही माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याबद्दलच्या कमेंटसुद्धा करू शकता की माहिती आवडली म्हणून, जेणेकरून पुढील जो व्हिडिओ बनवताना आम्ही त्यामध्ये अजून जास्त मेहनत घेऊ शकतो आणि तुमचे जेही डाऊट्स असतील ते आपण डाऊट्स क्लिअर करून देणार। आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल संपूर्ण ज्या अपडेट आहे आपल्या चॅनलवर देणे सुरू आहे आणि नंतरसुद्धा देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।